नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मधल्या वेळीमध्ये मी महत्त्वाचे 2 मुद्दे काय टॅग केलेत. तर श्री राहुल गांधी यांची जी यात्रा मी स्वतः कव्हर करतोय 5-6 दिवसापासून, ती यात्रा, त्या यात्रेतलं लोकांचं त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडक्यात. कारण श्री राहुल गांधी यांची आपल्या समोर सोशल माध्यमातून आलेली प्रतिमा आणि त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय प्रवासात त्यांच्या विरोधी पक्षानं केलेली प्रतिमा आहे. ही प्रतिमा जी काही आहे ती ह्या त्यांच्या यात्रेच्या निमित्तानं बदलली आहे का? एक तर मी असं निश्चित म्हणू शकतो की श्री राहुल गांधी यांच्या या यात्रेच्या निमित्ताने त्यांनी जे काही महत्त्वाचे 2-3 मुद्दे मांडलेले आहेत ते किमान पक्षी चर्चेत आहेत. म्हणजे कोणी बेरोजगारीच्या मुद्द्यावरती बोलताना दिसतंय, ते ज्यांच्याशी संवाद साधतायत त्यांच्याशी माध्यमानंतर जाऊन संवाद साधतायत. त्यामुळं ते एखाद्या शिक्षकाच्या घरात गेले तर मग त्या नव्या पेन्शनच्या अनुषंगाने काही चर्चा होताना दिसते. मग कुणी आरोग्यविषयक काही प्रश्न मांडले तर आरोग्यविषयक प्रश्नाच्या अनुषंगाने काही चर्चा होताना दिसते. बेरोजगारीच्या मुद्द्यावरती ते ज्या तरुणाशी संवाद साधतात तिथं मग माध्यमं जातात. सो जे सेंट्रल स्टेजमध्ये पूर्वी हे मुद्दे नव्हते भारतीय राजकारणामध्ये, ह्या मुद्द्यावरती चर्चा करून आपल्याला काही मतं मिळतात असं राजकीय पक्षांनाही वाटत नाही. आणि हे काही आजचा ट्रेंड नाही आहे, गेल्या 2 दशकामध्ये हे असं झालेलं आहे. त्याऐवजी भावनिक मुद्दे आणावेत आणि त्यावरती राजकारण करावं असं आता सर्वमान्य झालेली गोष्ट आहे. पण ह्या मुद्द्याच्या निमित्ताने ते मुद्दे चर्चेत येत असताना श्री राहुल गांधी यांच्या यात्रेच्या निमित्ताने 2 महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात, जी मी श्री योगेंद्र यादव यांनाही विचारले, श्री कुमार केतकर यांनाही विचारले, की इलेक्ट्रल पॉलिटिक्स जे आहे किंवा फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीममध्ये 2014 आणि 2019मध्ये भारतीय जनता पार्टीला जे यश मिळालं, त्या यशाच्या तुलनेमध्ये काँग्रेस पक्षाची जी काही वाताहत झालेली आहे, विशेषतः ज्याला काऊ बेल्ट आपण म्हणतो, त्या काऊ बेल्टमध्ये काँग्रेस पक्ष जिथे भारतीय जनता पार्टीशी समोरासमोर उभा ठाकतो तिथं भारतीय जनता पार्टीचा स्ट्राईक रेट हा 99% आहे. सो पहिला प्रश्न असा की इलेक्ट्रल पॉलिटिक्समध्ये राहुल गांधी यांच्या या यात्रेच्या निमित्ताने थोडा तरी बदल होणार आहे का? आणि दुसरा प्रश्न असा की ज्या काँग्रेस पक्षाची आजची जी स्थिती तयार झालेली आहे त्याच्यामध्ये काही सुधार होईल का? आता सुशीला मोराळे माझ्याबरोबर आहेत आणि अलका जैन ज्या लोकांच्या आहेत त्या दोघी माझ्याबरोबर आहेत. आणि तुम्ही तर अनेक वर्ष ह्या पद्धतीचं राजकारण, ह्या पद्धतीचे नेते बघितलेले आहेत, ह्या पद्धतीच्या यात्रा बघितल्या आहेत. मला वाटतं चंद्रशेखर यांनी पण याच्या आधी तुम्ही त्याच्याबरोबर चाललेला आहात. सो या मुद्द्याचा उहापोह करत असताना आपल्या मधल्या ओळीमधनं आपण काय बघणार आहोत, तर मुळात राहुल गांधी यांच्या प्रतिमेचं काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे असं तुम्हाला वाटतं काल का? आपण जेव्हा प्रतिमा म्हणतो त्याचा अर्थच हा झाला की मूळ काहीतरी वेगळं आहे आणि त्याची प्रतिमा दुसरी दाखवली जाते. त्यामुळे कदाचित सोशल मीडियाद्वारे जी प्रतिमा निर्माण केली राहुल गांधींची ती प्रतिमाच होती, ते राहुल गांधी नव्हते. सोशल मीडियाचा एवढा मोठा इम्पॅक्ट होता की त्यावेळेला भाजपनी IT सेलनी त्यांच्या प्रचंड खर्च करून ती प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे माणसाची जी ओरिजिनॅलिटी आहे त्याचं प्रतिमेमध्ये रूपांतर केलं, जे समाजापर्यंत पोहोचलं. कदाचित आजच्या त्यांच्या पदयात्रेमुळे आणि आज ते उठवत असलेल्या प्रश्नांमुळे त्यांची ओरिजिनल प्रतिमा पुन्हा आपल्या समोर आलेली आहे असं मला वाटतं. तो जो भाषणाचा टोन होता तो जास्त इंटेलेक्च्युअल क्लाससाठी ॲड्रेस करणारा होता. आपल्याला सवय आहे म्हणजे काँग्रेस नेत्यांची जी भाषणं, म्हणजे अगदी 2च मोठी उदाहरणामध्ये अशोक चव्हाण यांचं भाषण मला वाटतं बरं असतं, शिवराज पाटील चाकूरकर तर आणखी त्याचा वरचा स्तर आहे. पण राहुल गांधीचं आजचं भाषण रंगलं आणि त्यातनं जो मेसेज डिलिव्हर करायचा होतो तो गेला असं वाटतं का तुम्हाला? हे भाषण ही पण एक अडचण आहे. नाही, आता भाषण ही अडचण त्यांची आहे का नाही आपण कसं सांगायचं असा प्रश्न आहे माझ्यासमोर. पण मला असं वाटतं की भाषण ते फार असं म्हणजे जोर लावून करतच नाहीत. म्हणजे भाषण ज्या पद्धतीनं लोकांवर म्हणजे हे करायला पाहिजे, हॅमर आणि इम्पॅक्ट व्हायला पाहिजे. आता मला असं वाटतं की ते काही राखून ठेवतायत, माझा असा अंदाज मला जो वाटतो तो. कारण सगळंच एका सभेत जर समजा बोलला तर आपण देगलूरचं भाषण त्यांचं ऐकलं, त्याच्यानंतर मधल्या 1-2 सभेतलं, तर ते फार असं उचकून बोलत नाहीयेत. पण काही ठिकाणी ते बोलतायत म्हणजे, आणि RSSवर हल्ला करायला ते मागे पुढे आता पाहत नाहीयेत. असं प्रत्येक सभेत ते RSSच्या मुद्द्याला स्पर्श करून पुढे चाललेले आहेत. म्हणजे ही मात्र एक उपलब्धी मला त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी. त्यांनी गांधी आणि सावरकरांची आत्ता चलता केलेली तुलना. पण आता तुम्ही असं म्हणालात की इथला जो क्राऊड होता
त्या क्राऊडला तो कळलं का नाही, पण कळलं. मला असं वाटतं की लोकांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली त्यांना, म्हणजे त्यांच्यात तो उत्स्फूर्त लोकांच्या मधून जो गेला मेसेज, तो मला वाटतं गेला. त्यात सगळ्यांना तो मुद्दा समजलाही नसेल कदाचित, पण ते ज्या उच्च पातळीवर, आता एकदम खालच्या पातळीवर ते बोलत नाहीत, ही त्यातली वस्तुस्थिती आहे असं मला शब्द म्हणून नाही, पण राहुल गांधी यांच्या प्रतिमेमध्ये काही बदल झाला असं तुम्हाला वाटतं का? 100% मी सांगते, त्यांची प्रतिमा होतीच चांगली, परंतु ती जी षडयंत्र करून बनवली होती, त्यांना पप्पू म्हणून हिणवलं होतं. त्यांच्यामध्ये जी क्षमता आहे त्या क्षमतेला चॅलेंज करण्याचा जेव्हा प्रयत्न झाला, तेव्हा हा अवलिया माणूस रस्त्यानं निघालेला आहे. लोकांना सगळ्यांना बरोबर आपल्या कोण येतंय कोण नाही येतंय ह्याचा त्यांनी विचार केलेला नाहीये. इतका क्राऊड जमेल असं मला वाटतं त्यांना पण वाटलं नसेल. म्हणजे त्यांच्या पण मर्यादेच्या, त्याच्या अपेक्षेच्या पलीकडे गर्दी रस्त्याने सुद्धा जमते, सभांना सुद्धा जमते, आणि वाहून आणलेला मॉब इतका आणता येत नाही. हा मॉब निश्चित काही गाड्या आणलेल्या होत्या, पण उत्स्फूर्त काही उत्स्फूर्त निश्चित स्वरूपामध्ये ताकदीनं लोकांना आता परिवर्तन असावं, यावं. आपल्याला माहित आहे देशाची लोकशाही फार प्रगल्भ आहे. दर 10 वर्षांनी परिवर्तन अपेक्षित आहे या देशामध्ये. त्यामुळं परिवर्तन यावं असं आणि या क्लासमध्ये आत्ताच्या ज्या यात्रेमध्ये जो तरुण वर्ग आहे, आम्हाला असं वाटलं होतं की काँग्रेस म्हातारी आहे आणि म्हातारी काँग्रेसच फक्त चालेल म्हणून, पण त्याच्या उलटं दिसतंय आम्हाला की तरुण चालतायत या रॅलीमध्ये. इव्हन ते नुसते फक्त यात्री नाही चालत आहे, तर पब्लिक सुद्धा त्यांच्याबरोबर ज्या त्वेषानं, ज्या आवेशानं खेचून घेते, त्या ताकदीचा त्यांच्यावर निश्चित चांगला परिणाम झालेला आहे आणि त्यांचा हौसला बुलंद झालेला आहे असं मला या ह्याच्यातून. सुशीलाताईच्याच मुद्द्याला मी थोडंसं पुढे घेऊन जातो. मला असं वाटतं की एक स्ट्रॅटर्जी ठरलेली आहे. मी योगेंद्र यादव, कुमार केतकर, काँग्रेसचे श्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले आणि तत्सम सतेज पाटील वगैरे या सगळ्यांना एक कॉमन प्रश्न विचारला होता की राहुल गांधी यांनी सुरुवातीला जी भूमिका मांडली देशासमोर की ही माझी अराजकीय यात्रा आहे. सो माझा त्यांना प्रश्न असा होता की एक राजकीय नेता जेव्हा अशा पद्धतीची यात्रा काढतो तेव्हा ती अराजकीय कशी असेल. तुम्ही काहीतरी मेसेज त्यात देणारच आहात, त्यात इलेक्ट्रल पॉलिटिक्सचा भाग असेल, पण कदाचित असं असावं की जे योगेंद्र यादव यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलं की ज्या सामाजिक संघटना वेगवेगळ्या ह्या यात्रेच्या निमित्ताने जवळ आल्या, किंवा मग खरं तर तेलंगणामध्ये ते अपेक्षित होतं की TRSची ज्या राजकीय विचारधारेबरोबर लढाई आहे तिथल्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसबरोबर येणं, पण ते तिथे आले नाहीत. आंध्र प्रदेशमध्ये ती स्थिती होती. ह्या 5 राज्यामध्ये की जिथे भारतीय जनता पार्टी ही त्यांची ऑपोनंट आहे, तो फक्त एकच राज्य होतं असं होतं की जे कर्नाटक होतं. इतर सर्व 5 राज्यामध्ये तामिळनाडू घ्या, केरळ घ्या, आंध्र प्रदेश घ्या किंवा तेलंगणा घ्या, इथे प्रिन्सिपल ऑपोजिशन पॉलिटिकल पार्टी काँग्रेससाठी भाजपा नाही आहे. पण मला असं तुम्हाला विचारायचं आहे की ह्या निमित्ताने आत्ता जे मुद्दे चर्चेत आलेले आहेत त्यांनी एक क्षण चर्चा होईल त्या मुद्द्याची, पण इलेक्ट्रल पॉलिटिक्समध्ये ते फार बेनिफिशियरी नाही आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मला मुद्दा एनजीओ टाईपचंच हे थोडक्यात राजकारण आहे. मला अगदी तुम्ही म्हणताय तो मुद्दा पटतोय. आणि उदयपूर चिंतन शिबिरामध्ये 100% राहुल गांधींची भूमिका ही होती की काँग्रेसला वैचारिक पातळीवर उभं केलं पाहिजे आणि काँग्रेसमध्ये एक नवीन जनरेशन आणली पाहिजे. नवीन जनरेशनचे लीडर्स तयार झाले पाहिजेत आणि ते 100% वैचारिक पातळीवरती तयार झाले पाहिजेत. माझ्या मते राहुल गांधी इज जस्ट नॉट थिंकिंग ऑफ 24. हे इलेक्टोरल पॉलिटिक्ससाठी करतायत, तर माझं मत आहे की नाही, ते इलेक्टोरल पॉलिटिक्ससाठी करत नाही आहेत. त्यांचं स्वतःचं हे स्टेटमेंट आहे किंवा CWCच्या काही कार्यकर्त्यांचं हे स्टेटमेंट आहे की भले 24मध्ये आम्ही हरू, पण आम्ही जी तयारी करतोय ती 24 नंतरची करतोय. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण काँग्रेस आजपर्यंत ती जी पुन्हा प्रतिमा गेल्या 10 वर्षात झाली BJPच्या राज्यामध्ये, किंवा BJPला ज्याच्यामुळे बहुमत मिळालं, जी प्रतिमा आधी झालेली होती ती बदलण्याची आणि ती वरपासून खालपर्यंत बदलण्याची गरज आहे. आणि आज राहुल गांधींनी ही स्टेप घेतलेली आहे. चिंतन शिबिराप्रमाणे त्यांची ठिकठिकाणी वर्कशॉप्स होत आहेत, त्याच्यामध्ये तरुण येत आहेत, तरुणांना विचारांच्या आधारांवरती उभा करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे मला वाटतं की आम्ही सुद्धा त्याच्याकडे आज मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी 24मध्ये काँग्रेस येईल म्हणून काँग्रेस बरोबर नाही आहे. आता मलाही असं वाटतं की या देशाला जर वाचवायचं असेल, या देशातला फॅसिझम जर दूर करायचा असेल, तर एक वैचारिक पातळीवरती उभं असलेलं संघटन हवं. आणि आज देशाच्या समोर फॅसिझमला विरोध करणारे
नरेंद्र मोदींना सतत चॅलेंज देणारं एकमेव तरुण नेतृत्व जे आहे ते राहुल गांधींचं आहे आणि म्हणून आज आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. ठीक आहे, पण मला या नोटवरती पुढे एक एक्सप्लेन करायला हवं. मी नाही, मला याला जोडूनच तुम्हालाच तो प्रश्न विचारायचा आहे की जे सत्तेवरती होते ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. बरोबर? म्हणजे महाराष्ट्रामध्ये 2014च्या वेळेला जे काही झालं ते आपण बघितलं, 2019लाही जे काही झालं ते आपण बघितलं. तुम्ही 2024च्या पुढचा जेव्हा विचार करता तेव्हा तुमच्याबरोबर असलेलं जे प्रादेशिक नेतृत्व आहे ते काँग्रेस पक्षाबरोबर राहील का? कारण आत्ताच स्पंदफितुरी आणि फाटाफुटीच्या चर्चा होत असतात. हा कितीही आयडियलिस्टिक विचार असला तरी वस्तुस्थिती तशी नसते. म्हणजे मला पटतं हे की प्रिन्सिपल ऑपोजिशन पॉलिटिकल पार्टी ही असायलाच हवी, त्याच्याशिवाय लोकशाही चालणारच नाही. हे पकडत जरा, मला बरेच फोन आहेत. नाही, मला असं आपल्याला सुचवायचंय की राहुल गांधींच्या या भारत जोडो यात्रेच्या बरोबर राज्यातल्या जवळपास 200 NGO काम ज्या करतायत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर, त्या प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या NGOनी ह्या भारत समर्थन दिले. ते समर्थन यासाठी दिले, काँग्रेसला आमच्या समर्थनाची गरज नाहीये. मी तुम्हाला सांगते, आम्हाला आत्ता या देशामध्ये जे चाललेलं आहे ते आम्हाला बघवत नाही, काँग्रेसला काही फरक पडत नाही. आणि मी तुम्हाला सांगू का, ह्यांची जर काँग्रेसवाल्यांची, राष्ट्रवादीवाल्याची आणि शिवसेनेची जर नियत साफ असेल, माझं स्पष्ट प्रतिपादन आहे, तर तुम्हाला सांगते 2024ची निवडणूक सुद्धा हे जिंकू शकतात. हे ह्यांचं काय झालंय माहिती आहे का, हे लोकसभेला एक निर्णय घेतात आणि विधानसभेला दुसरा निर्णय राबवतात. हे आम्ही बघतो, पण आम्हाला ह्याचं दुःख होतं, पण आम्ही फार कमी पडतो. आमच्यापाशी तेवढी ताकद नाही, आम्हाला मारून टाकलंय ह्या सगळ्यांनी. आमचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व सगळं संपवून टाकलंय प्रादेशिक पक्षांचं. आणि प्रादेशिक पक्ष जोपर्यंत ताकदीनं ह्यांच्या बरोबर येणार नाहीत, हा एकमेव देशव्यापी पक्ष आहे. काही म्हणा, कमी असेल जास्त असेल, काही राज्यात तो सत्तेत असेल, पण लीडर ऑफ ऑपोजिशन तो आहे. तर हा पक्ष एकमेव आहे. आता आमचे नितीश कुमार आहेत, ते काय देश पातळीवर त्यांचं काही नेटवर्क नाहीये ना, तसंच ममता बॅनर्जीचं नाहीये, तसंच त्या चंद्रशेखरांचं नाहीये, रेड्डींचं नाहीये. देश पातळीवर जर तुम्हाला खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाला पर्याय द्यायचा असेल तर मागचे सगळे कंगोरे हे फार धुतल्या तांदळासारखे आहेत आणि हे फार स्वच्छ आहेत, आणि म्हणून आम्ही ह्यांची हलकी वाजवायला इथं आलेलो नाहीत. आम्हाला फक्त दुःख या गोष्टीचं होते की बनी बनाया देश, उभा केलेला देश या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं दिशाहीन बनवण्याचं काम जर आत्ताचे सत्ताधारी राज्यकर्ते जे देशात सत्तेत आहे आणि राज्यात पण सत्तेत आहेत ते करत असतील तर लोकशाहीचे रक्षक म्हणून, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे आम्ही समर्थक म्हणून, शाहू फुले आंबेडकरांचा वारसा चालवणारे आम्ही हा तमाशा उघड्या डोळ्यानं बघू शकत नाहीत. पण आम्ही ताकदवान नाहीत म्हणून आमच्या बरोबरीचा कोण ताकदवान आहे त्याला आम्ही ताकद देण्यासाठी म्हणून इथं आम्ही त्यांच्या बरोबर आहे. थोडक्यात सांगा, माझा प्रश्न काय होता की राहुल गांधी हे 2024च्या पुढे भलाही विचार करत असतील, पण त्यांच्या बरोबर असलेल्या स्थानिक नेत्यांना थोडाच तसा विचार करायचा, ते तर सत्तेशिवाय राहू शकत नाही. बिलकुल करत नाहीयेत, सत्तेशिवाय ते असं राहू शकत नाहीत. सत्तेचं समीकरण हे त्यांच्या गळे उतरलेले. कसं होणार? तर ते लढतील ना, त्यांना आता लढावं लागेल, आणि ते जर लढले नाहीत ना तर हे कुत्र्याच्या मौतीनं मरतील. म्हणजे एडिट करायचा काय जे हाल आता जे बाकीच्यांचे होत आहेत ना तितकेच हाल यांचे होणार आहेत, ते आपण सगळे बघणार आहेत. म्हणून यांनी आता कुणाशी तडजोडी अंतर्गत न करता, माझा संदेश आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून की तडजोडी न करता ताकदीनं उतरा. 100% भारतीय जनता पक्षाचा पराभव होऊ शकतो असा विश्वास मला आहे. हे दोन आशावाद त्यांनी सांगितलं. आज काय झालं बरं का, सभेमध्ये श्री अशोक चव्हाण यांच्याबद्दलची चर्चा काय सुरू होती तर ते काँग्रेस पक्ष सोडून जाणार आहेत. आशिष शेलार जे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांनी असं सांगितलं की ही यात्रा संपायच्या आतच या यात्रेचे जे मुख्य संयोजक आहेत अर्थात श्री अशोक चव्हाण हे सोडून जातील. नंतर प्रकाश आंबेडकर यांनी ही एक भूमिका नांदेडमध्ये येऊन मांडली आणि त्यालाही बरेच कांगोरे आहेत असं म्हटलं जातं. तो एक स्वतंत्र विश्लेषणाचा विषय आहे. पण ते असं म्हणाले की नांदेडकर आणि लातूरकर हेही तुम्हाला जर 16 आमदार अपात्र ठरले तर ते आपलं सरकार म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे नांदेडकर आणि लातूरकरांची मदत घेतील. पण श्री अशोक चव्हाण यांनी आज मात्र भारतीय जनता पार्टीच्या राजकारणावरती अतिशय कठोर टीका केली. मला असं वाटतं की राहुल गांधीच्या उपस्थितीमध्ये अशा पद्धतीनं त्यांनी टीका करणं हे या संदर्भात ज्या काही चर्चा सुरू होत्या
त्याला कुठेतरी त्यांनी एका अर्थाने ब्रेक लावलेला आहे. पण राजकारणामध्ये 2019च्या नंतर तर कुठलंही विधान करणं फार धाडसच आहे, किमान पत्रकारांनी ते करू नये. जयंत पाटील यांनी मात्र संविधान, कारण जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना संविधानाची प्रत भेट दिली आणि मग संविधान, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अशा अर्थाने मांडणी केली. सुप्रिया सुळे यांचं या स्टेजवरती उपस्थित असणं हे महाविकास आघाडीच्या राजकारणाच्या दृष्टीनं कदाचित एक पुढे ज्या काही चर्चा होत आहेत. श्री अजित पवार सतत असं म्हणतात की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हे स्थानिक पातळीवरती बघूनच निर्णय घ्यायला हवेत. आणि आपण बघितलं की ग्रामपंचायतीने, नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा नंबर 1चा पक्ष म्हणून समोर आला. अशा स्थितीमध्ये ज्यावेळेला महाविकास आघाडीचं काय होणार, 288 जागांचं वाटप कसं होणार, 48 लोकसभेच्या जागा कशा वाटप होणार, अशी जी चर्चा असते त्यात थोडंसं सकारात्मक पाऊल पुढं जाताना दिसतंय. उद्या आदित्य ठाकरे पण इथे उपस्थित राहणार आहेत. खरगे यांनी जी मांडणी केलेली आहे त्याच्यामध्ये मात्र त्यांनी भारतीय संविधान आणि त्याच्या अनुषंगाने असलेले जे मुद्दे आहेत ते मांडलेले आहेत. पण मला तुम्हाला दोघींनाही हा कॉमन प्रश्न विचारायचा आहे की हे खरं आहे की 2024च्या नंतरची मांडणी आहे, पण भारतीय जनता पार्टीला जी मतं मिळतात त्याच्यामध्ये BJP प्लस नरेंद्र मोदी असतं. ते माझ्या मते 20% जास्त मत आहे की जे एकट्या नरेंद्र मोदींना जातं. आता आपली इच्छा असो किंवा नसो हे बाय पोलराईज झालेलं आहे. म्हणजे आयदर इकडच्या बाजूला ह्याला हा पर्याय आहे, म्हणजे राहुल गांधी हा व्यक्ती म्हणून पर्याय दिसतोय का शेवटी नेतृत्व कोणाकडे द्यायचा हाच प्रश्न असणार आहे. नव्याचा संदर्भ घेतला तो. हां, महाविकास आघाडी हा पर्याय नक्कीच आहे. राहुल गांधी एकटे हा पर्याय आहेत की नाही हे मला माहीत नाही, परंतु माझे जे अनुभव आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत असा प्रश्न विचारला जायचा की मोदी नाही तर कोण. पण मला वाटतं आज राहुल गांधींनी हा प्रश्न सोडवलेला आहे. अनडाऊटेडली राहुल गांधी आज नेता म्हणून उभे आहेत, पर्यायी नेता म्हणून जे नरेंद्र मोदींना चॅलेंज करू शकतात. कारण आज मोदींच्या प्रत्येक पॉलिसीवरती आपण लॉकडाऊन पासून बघतोय, प्रत्येक पॉलिसीवरती अत्यंत कठोरपणे त्यांनी टीका केलेली आहे, तरी सुद्धा आपले पर्याय दिलेले आहेत. अशा वेळेला जो प्रश्न होता की काही लोक असं मतदान करत होते की कोणी नाही आहे दुसरं, मोदींसारखं कोणी नाही दुसरं, त्यांना एक पर्याय नक्कीच मिळाला की राहुल हा एक पर्याय असू शकतो. आज ही आशा 2024 पर्यंत त्यांची नक्कीच मला असं वाटतं की फळाला येईल. त्यामुळे ते एकटे पर्याय आहेत असं मी तरी सुद्धा म्हणणार नाही, पण महाविकास आघाडी हा पर्याय असू शकतो. आणि महाविकास आघाडी आत्तापर्यंत तरी एकत्र राहिलेली आहे. सुशीलाताई जसं म्हणाल्या तसं त्यांनी आपापसात काही तडजोडी नाही केल्या आणि आपापसात मारामाऱ्या नाही केल्या सीट्ससाठी. तर आज महाविकास आघाडी आम्हाला पुन्हा एकदा महाराष्ट्रावरती पाहिजे. एकाची सत्ता येणं ही परिस्थिती आज नाही आहे. कुठल्याही एकाची बहुमतानी सत्ता येणं BJPच्या व्यतिरिक्त आजही तशीच परिस्थिती आहे की BJPला ती सत्ता जाऊ शकते. त्यामुळे इतर सर्वांनी मिळून जो 2.5 वर्ष आम्ही बघितली महाविकास आघाडीची ती अतिशय चांगली होती, कारण खडतर काळामध्ये त्यांनी एक चांगला स्टँड लोकांच्या समोर ठेवलाय. आम्हाला पुन्हा एकदा त्यांची सत्ता हवी आहे. तेव्हा बाकीच्या सर्व पक्षांनी आत्ता देशासमोरचे जे प्रश्न आहेत हे जे सगळे नेते आपल्या आज स्टेजवर मांडत होते, महागाई आणि बेरोजगारी, त्याहीपेक्षा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे फॅसिझम. आणि जो आज नफरत जो आज वाढवला जातोय, आज बिल्किस बानोच्या बलात्काऱ्यांचा सत्कार केला जातोय, कुलदीप सेंगर जेलमध्ये आहे, आसिफाचे बलात्कारी त्यांच्यासाठी एक समर्थनार्थ मोर्चा काढला जातो. या गोष्टी लोकांपर्यंत येतच नाहीत ना. मीडिया हायजॅक आहे. आजही राहुल गांधीसाठी मेन मीडिया हायजॅक आहे. हे मी मीडियावरच बोलतेय, पण तरी सुद्धा तुम्हाला जी मतं मांडायची आहे ही वस्तुस्थिती आहे. माहीत नाही आम्हाला की त्याचे आदेश आहेत की मीडिया नाही करू इच्छित, पण मीडियाने जर याला चांगली प्रसिद्धी दिली, या प्रश्नांना प्रसिद्धी दिली, तर आज मला असं वाटतं की फॅसिझमला समोर उत्तर देणारा एक धडाडीचा कार्यकर्ता राहुल गांधी. मी अलकाताईच्याच मुद्द्याला थोडंसं पुढे घेऊन जातो. श्री प्रशांत किशोर हे ज्या वेळेला देशाची राजकीय भौगोलिक राजकीय मांडणी करतात त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं असतं की जे छोटे छोटे प्रादेशिक पक्ष आहेत ते पक्ष अधिक ज्याला आपण काउबेल्ट म्हणतो ते मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये जर काँग्रेसला यश मिळालं तर भारतीय जनता पार्टीला ज्या 272+ जागा मिळतात त्यातल्या 100 जागांचं गणित हे बिघडू शकतं, अगदी 2024ला सुद्धा. पण तरीसुद्धा ही वस्तुस्थिती डोळ्याआड करून चालणार नाही की नरेंद्र मोदी हा एक करिश्मा आहे. म्हणजे मी असं असंख्य लोकांना बोलताना बघितलं आहे की ते खूप शिव्या देतात की नाही नरेंद्र मोदीची हे आम्हाला आवडलेलं नाही, आम्हाला हेच पसंत पडत नाही,
पण शेवटी जर हे विचारलं की नाही तुमचा कल कोणाकडे आहे, तर ते म्हणतात नाही आमचा कल नरेंद्र मोदीकडे आहे. आणि हे सगळ्या वर्गातलं स्थिती आहे. नाही बघा, 2014ला देशामध्ये नरेंद्र मोदींची जेव्हा सत्ता आली तेव्हा त्यांच्यासोबत 42 मित्रपक्ष होते. 42. आज त्यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे 4-2 जर अपवाद सोडला तर एकही मित्रपक्ष मोदींना राहिलेला नाहीये. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा आपले मित्रपक्ष संपवलेत आणि ते सगळे दुखावलेले मित्रपक्ष मला नाही वाटत आता पुन्हा मोदींच्या बरोबर पॅचअप होतील किंवा भाजप बरोबर जातील. 2019च्या इलेक्शनमध्ये बऱ्यापैकी मित्रपक्ष 19 मित्रपक्ष त्यांच्याबरोबर होते. जे बाकीची छाटणी झाली, छोटे छोटे पक्ष संपवणं, मित्र प्रादेशिक पक्षाशिवाय 272 आहेत ते तर दोन्ही ते वेळेला. हा 272 म्हणजे बॉर्डरवरच आहेत ते, माझं असं मत आहे. 303 होते ते आणि हा आता ते बॉर्डरवरच आहेत. 272 म्हणजे हा काय फार पॉझिटिव्ह आकडा आहे त्यांच्या दृष्टीनं. पण माझा प्रश्न राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी असा हा होता. तर माझं असं त्यांना विचारला होता. तर माझं असं म्हणणं आहे की एकटे राहुल गांधी देशामध्ये मोदींना पर्याय होऊ शकत नाहीत. हे माझं स्पष्ट विश्लेषण आहे. मी एक जबाबदार कार्यकर्ता आहे, अभ्यास करून हे सगळं मी बोलते. म्हणजे मला काय ते कोणत्या पक्षाचे आहेत ह्याला काय मला घेणं देणं नाही. पण एकटे ते पर्याय देऊ शकत नाहीत. पण संघटित होऊन सगळ्या धर्मनिरपेक्ष शक्तींना, सगळ्या त्यांच्या मित्रांना, समविचारी मित्रांना त्यांनी कन्व्हिन्स करून पंतप्रधान पदाचा दावा स्वतः न करता आपण आधी सत्ता आणू आणि त्यानंतर आपण पंतप्रधान कोण हे ताकदीवर ठरवू. ज्याच्या जितक्या संख्या येईल त्या संख्येवर आपण ठरवू. असं जर त्यांनी धोरण आखलं तर मला असं वाटतं की 2024ला सुद्धा ही लढाई आपण जिंकू शकतो. पण सुरुवातीलाच जर त्यांचे कोणीतरी हिरो बगलबच्चे असे की 2024साठी पंतप्रधान पदाचे ते दावे असं जर केलं, त्यांची इच्छा नाही आहे, मी तुम्हाला तेही सांगते. पण आता हे हौशे लोक फार असतात काहीतरी इच्छा व्यक्त करणारे. मला असं वाटतं की त्यांनी मोठं मन केलं पाहिजे आणि काँग्रेस पक्षानं, हा मोठा पक्ष आहे, त्यांनी मोठं मन करावं आणि इतर मित्रांना सुद्धा सोबत घेऊन जर ते गेले तर मला वाटतं नक्की 2024ला परिवर्तन घडून येईल. जागतिक स्तरावर सुद्धा तुम्हाला वाटतं कसं कुलकर्णी साहेब, ह्या देशातला पंतप्रधान आमच्या देशातली जनता ठरवती? माझं स्पष्ट मत आहे, जागतिक राजकारणात जो कुणाला जिथं फेवरेबल असेल तो त्या पद्धतीनं वागतो. म्हणून साम्राज्यवादी देश जगातले जे आहेत त्यांना आपण बाजारपेठ म्हणून पाहिजे. हे देश सुद्धा आमचा पंतप्रधान, पाकिस्तानचा पंतप्रधान, म्हणजे आशिया खंडातले जे छोटे छोटे देश आहेत त्या देशाचे पंतप्रधान हे कोण पाहिजेत हे ते ठरवतात. ही त्यातली एक महत्त्वाची गेम आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांची आता भारतीय जनता पक्षाची पायली भरलेली आहे. त्यांनी किती जरी प्रयत्न केले तरी त्यांना यश येणार नाही. 10 का होईना संख्या त्यांना कमी पडेल आणि त्यावेळी कुणीही त्यांना 10 मित्र मिळणार नाहीत. एकामुळं अटलजीचं सरकार गेलं होतं हे आपण बघितलेलं आहे, असं माझं स्पष्ट विश्लेषण. शेवटचा मुद्दा अलकाती तुमच्याकडनं घ्यायचा आहे. माझ्या मते भारतीय जनता पक्ष हा राजकीय भूमिका घेण्यामध्ये अतिशय लवचिक पक्ष आहे. त्यांची हैदराबादमध्ये जी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी एक मेसेज दिला जो अजूनही मला असं वाटतं की माध्यमामध्ये त्याचं सखोल विश्लेषण झालेलं नाही आहे. ते बोलताना असं म्हणाले की मुस्लिम समाजामधला सुद्धा एक विशिष्ट वर्ग असा आहे की ज्याला मदतीची गरज आहे आणि मुस्लिम समाजामध्ये एक ब्राह्मण वर्ग आहे जे सय्यद आहे की ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा लाभ घेतलेला आहे. आता याचे राजकीय अर्थ बरेच निघू शकतात. ते राजकीय अर्थ असे असतात की ज्या वेळेला या देशाचे गृहमंत्री असं सांगतात की तुम्ही जेव्हा आमच्यावरती हा आक्षेप घेता की आम्ही मुस्लिमांच्या विरोधात आहोत, त्यावेळेला ज्या शासकीय योजना असतात त्या शासकीय योजना ह्या मुस्लिमांना वगळून अशा आम्ही कुठेही त्या द्या असं सांगितलेलं नाही आहे. मुस्लिम महिलांच्या प्रश्नावरती आम्ही सतत बोलतो, त्यामुळे आम्ही मुस्लिमांचे विरोधक कसे असं ते मांडणी करत असतात. आत्ता हा योगायोग आहे का की 2019 पासून 2021पर्यंत सरसंघचालकांनी मोहन भागवतांनी 5 वेळेला मुस्लिम स्कॉलरच्या मीटिंग घेतल्या, ज्याची आत्ता तर खूपच राष्ट्रीय माध्यमात चर्चा झाली आणि ते मस्जिदीला त्यांनी भेट दिली. ज्या वेळेला अशा पद्धतीचं एक आव्हान काँग्रेस पक्षाकडनं येऊ घातलेलं आहे त्यावेळेला एक नव्या भूमिकेतनं भाजप पुढे येईल ना, आणि तो लवचिकपणा आहे त्यांच्याकडे, लोक त्यांना स्वीकार. चांगलं आहे आलं तर. म्हणजे आमची सुद्धा अपेक्षा आहे, जसं आत्ता बोललं गेलंय की कुठलाही राजकीय पक्ष हा कुठल्याही राजकीय पक्षाशी वैचारिक मतभेदावर आहे. तो शत्रू नाहीये जे आज आहे ते, जे आज वातावरण आहे. बीजेपीने दुसरे राजकीय पक्ष हे शत्रू निर्माण केलेत. राहुल गांधी जेव्हा बेकारी
गरिबी आणि महागाईवर बोलायला लागला, तेव्हा गडकरी पण बोलायला लागले, तेव्हा होसबाळे पण बोलायला लागले. तुम्ही आधी का नाही बोललात? याच्या आधी बेकारी नव्हती, वाढली नव्हती? गेल्या 70 वर्षातली उच्च पातळीवरची बेकारी या देशामध्ये आहे. तुम्हाला कधीच जाणवलं नाही असं बोलताना की तुम्ही बेकारीवरती बोलताय, तुम्ही गरिबांबद्दल बोलताय. तुमच्या कुठल्याही कृतीमधनं असं जाणवत नाही की तुम्ही मुस्लिमांच्या चुकीच्या गोष्टींना चुकीचं आणि बरोबरच्या गोष्टींना बरोबर बोलताय. तुमच्या कुठल्याही कृतीतनं असं जाणवत नाही की तुमचे आमदार खासदार सरळ सरळ गोली मारो म्हणून सभेमध्ये बोलतात. त्यांच्यावरती आजपर्यंत नरेंद्र मोदींनी काढलेला नाही. बिल्किस बानोच्या बलात्कारांचा सत्कार करणं, ते 4 वर्ष बाहेर असणं 14 वर्षांपैकी, आणि त्याच्यावर एवढा गदारोळ झाल्यानंतर ना मोदी काही बोलत ना शाह काही बोलत. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते मुस्लिम विरोधीच आहेत. ठीक. तलाकच्या प्रश्नावरती त्यांनी जो मुद्दा उचललाय, मला सांगा, ट्रिपल तलाकला विरोध करून एखादी कोणती बाई नवऱ्याबद्दल जाऊन आधी कंप्लेंट करते, त्यात तिने कंप्लेंट केली तर तिला कोण बघणार आहे? तिचा नवऱ्याला तुम्ही तुरुंगात टाकणार. तुम्ही मुस्लिमांना तुरुंगात टाकण्याचं उत्तम षडयंत्र रचलेलं आहे. ट्रिपल तलाकच्या भूमिकेला सांगायला तुम्ही महिलांसाठी काम करताय. महिलांसाठी काम करायचं असेल तर भरपूर करण्यासारखं आहे काम. त्यामुळे हे जे प्रश्न ॲड्रेस करायला पाहिजेत, हे जोपर्यंत ॲड्रेस होत नाही तोपर्यंत BJP मुस्लिम विरोधीच आहे. ठीक. मी या नोटवरती थांबतो, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. मी प्रयत्न काय करतो आहे की आपण वस्तुनिष्ठ पद्धतीनं ह्या सगळ्या राजकीय घडामोडी ज्या महाराष्ट्रात सुरू आहेत त्याचं विश्लेषण करू. ह्या दोघी तर अनेक वर्ष, अनेक दशकं त्या देश पातळीवरचं राजकारण बघतायत, त्या सामाजिक प्रश्नाकडे खूप बारकाईनं बघतात. माझं थोडंसं भारतीय राजकारणात संपूर्ण देश सतत फिरल्यानंतरचं माझं वैयक्तिक विश्लेषण असं आहे की भारतीय राजकारणामध्ये, इलेक्ट्रल पॉलिटिक्समध्ये, म्हणजे निवडणुकीच्या राजकारणामध्ये बऱ्याच गोष्टी या शेवटच्या 2-3 महिन्यामध्ये घडत असतात. विशेषतः पुलवामा तुमच्या डोळ्यासमोर आणून बघा, कारण शिवसेनेबरोबर लोकसभेसाठी युती करण्याची जी प्रचंड इच्छा भारतीय जनता पार्टीमध्ये निर्माण झाली, त्याचं कारण त्यांच्या अंतर्गत सर्वेमध्ये त्यावेळेला असं लक्षात आलेलं होतं की मित्रपक्षाच्या मदतीनंच आपण 272+ आकडा गाठू शकतो. नंतर पुलवामा घटना घडली, सर्जिकल स्ट्राईक झाला वगैरे, आणि म्हणूनच श्री राहुल गांधी यांची जी 2022च्या आधीच्या 2-2.5 वर्ष ह्या ज्या यात्रा सुरू आहेत त्याचा परिणाम हा 2024च्या निवडणुकीवरती होईल का, हा खरा चर्चेचा विषय आहे. सो थांबूया आपण इथे. आमचं हे जे विश्लेषण आहे तुम्हाला कसं वाटतं ते जरूर कळवा. कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे मुद्दे आहेत ते टॅग करा. काही सूचना असतील तर सांगा. माझं आणि ABP माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ते सगळे फॉलो करायला लागा. थांबूया. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.